नमस्कार. तर मी डॉक्टर माधवी सचिन गावड. सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे ना, तर म्हटलं आजच्या फ्युजन क्रॉनिकल्समध्ये तुम्हाला एक वेगळी लव्ह स्टोरी सांगू. एक अशी स्टोरी जिथे पहिल्या फसलेल्या डेट नंतरही मी परत त्याच्याच प्रेमात पडलो. आणि गंमत कशी असते ना, आपण ज्यांना नीट ओळखत नाही, नीट पारखत नाही आणि ज्यांचा अभ्यास न करता आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो की कसे आपण चांगलेच गटांगळ्या खातो याची ही गोष्ट. काहीतरी वेगळं समजू नका हा. आज गोष्ट आहे ती माझ्या आयुष्यातल्या क्वांटिफाईड न्यूट्रिशनची. फर्स्ट अटेम्प्टमध्ये कसं काही फेल्युअर आलं याची ही गोष्ट. तर झालं असं ना, माझा एक खूप चांगला सच्चा जुना मित्र आहे. त्याने ना मला एका सोशल ग्रुपला इंट्रोड्यूस केलं. त्या पेजवरचे ते बिफोर आणि आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन बघून मी ना थक्कच झाली. आणि तिथेच माझ्या एका कॉलेजच्या मैत्रिणीने पण तिचं ट्रान्सफॉर्मेशन टाकलं होतं. ते बघून मी जास्तच या विद्येमध्ये गुंतायला सुरुवात झाली. बाहेरच्या देशामध्ये हा क्वांटिफाईड न्यूट्रिशनचा प्रकार खूप फेमस होता, पण आपल्याकडे याची लाट थोडी उशिराच आली होती. मग चालू झाला माझा याचा तोडका मोडका अभ्यास. जी माहिती पुस्तकं यावर मिळतील ते वाचायला मी सुरुवात केली. बरं, पण असं नुसतंच वाचून होत नाही ना, प्रॅक्टिकल्स पण लागतात आमच्या डॉक्टरी पेशाला. त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वतःला किती जमतंय याचा आपण अंदाज घेऊया. साईड बायनं न्यूट्रिशनच्या परीक्षा द्यायला पण सुरुवात केली होती. मग एके दिवशी आमच्या या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. सगळं डिस्कस केलं. तिच्या सगळ्या प्रश्नांची डिटेल उत्तरं देऊन झाली. काय कसं करायचं यावर गहन चर्चा झाली. आणि मग एकमेका सहाय्य करू असं म्हणत तिनं ना माझं फ्री कन्सल्टेशन चालू केलं. झालं साधारण 15-20 दिवस झाले आणि माझ्या डाएटचा श्री गणेशात चालू झाला. मॅडमने पहिला चार्ट पाठवला. बघितलं तर सगळंच ग्रॅममध्ये, भात ग्रॅममध्ये, पनीर ग्रॅममध्ये, केळं, ॲपल, बदाम सगळं ग्रॅममध्ये. नाही म्हणाला व्हे प्रोटीन नावाच्या एका नव्या प्राण्याने माझ्या आयुष्यात एंट्री मारली होती. म्हटलं असं कुठे असतं, असं इतकं काटेकोर मोजून खायचं का? आमच्या कोकणामध्ये भात स्टेपल. सकाळी चहा चपाती, दुपारी भात आमटी, संध्याकाळी चहा बिस्किट आणि रात्री परत भात आमटी. आणि हा क्वांटिफाईड न्यूट्रिशनचा चार्ट बघितला तर म्हणे सकाळी ब्रेकफास्टला 2 एग ऑमलेट खायचे, दुपारी राईस आणि सोया कटलेट खायचे, इव्हिनिंगला व्हे प्रोटीन आणि रात्री परत चिकन नाहीतर पनीर राईस, असं काहीतरी. हे सगळं ना अगदी मोजून मापून खायचं. आणि तेल वापरायचं ते केवढं माहितीये? चमची भर तेल. प्रत्येक वेळेला हे असं वेइंग स्केल ओढायचं, मोजायचं, शिजवायचं आणि मग खायचं. सुरुवातीला ना खूप प्रॉब्लेम व्हायचे आणि जाम चुका व्हायच्या. रोज इव्हिनिंगला तिला अपडेट देताना माझी नुसती तारंबळ उडायची, कारण आज हे बरोबर असायचं, उद्या तर ते चुकायचं. पहिल्या 10-12 दिवसातच माझ्या क्वांटिफाईडच्या प्रेमाचा बोऱ्या वाजला होता. पण नव्याचे 9 दिवस तसं अगदी नेटाने चालवलं. नाही म्हणाला काटा 1 किलोने खाली सरकला. झेंडा रोवल्यासारखं तिला म्हटलं, बघ 1 किलो कमी झालं. तर म्हणे हे ना तुझं वॉटर वेट गेलं, आता खरी सुरुवात. रोज एवढ्या स्टेप कर, 5000 करत असशील तर 10 कर, जिममध्ये रेपिटेशन वाढव, पाण्याकडे लक्ष दे, मध्ये मध्ये HIIT पण करायला हवं हा. आता हे इतकं सगळं करून घरचं पण करायचं, कारण इथे या सगळ्यांची केअरटेकर मी. आता प्रश्न पडला, आता काय करायचं? मग थोड्या दिवसांनी तिला तोंड दाखवायचं बंद केलं. एक्साइटमेंटवाले जे काही मेसेज होते ते हळूहळू कमी झाले आणि मग माझी वेगवेगळी कारणं चालू झाली. मीनवाईल जिममध्ये घसरून पडले, डोक्याला टाके पडले आणि म्हटलं चला सोने पे सुहागा. सुजलेल्या चेहऱ्याचा तिला फोटो टाकला आणि आता वेळ नाही रे स्वतःचं वेगळं बनवायला असा मेसेज पण करून टाकला. आणि या तऱ्हेने माझ्या क्वांटिफाईड न्यूट्रिशनच्या प्रेम कहाणीचा चॅप्टर काही दिवसांसाठी तरी क्लोज झाला. पण म्हणतात ना, सच्ची प्रेम कहाणी रंग लाती है, तसंच या प्रकरणाचं झालं. आणि पुढच्या 1-2 महिन्यातच हे प्रकरण परत चालू झालं. काही ट्रिक्स, काही हॅक्स आणि त्या गोष्टीचा अभ्यास आणि सातत्य यामुळे ही लव्ह स्टोरी ना सक्सेसफुल पण झाली. जशी आपली रिलेशनशिप नुसती व्हॅलेंटाईन डे पुरती मर्यादित ठेवायची नसतं, त्यांना त्यात जीव ओतावा लागतो, हो की नाही? तसंच या डाएटचं पण असतं. आता त्या ट्रिक्स काय ते बघू आपण पुढच्या गोष्टीमध्ये. पण तुमची सुद्धा अशीच गोष्ट आहे का पहिल्या डाएटची? असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा हा. आणि ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.